पुण्यात होणाऱ्या हत्यांमुळे अजित पवार पोलिसांवर नाराज, वरिष्ठ पोलीस अधिकारी कमी पडतात। पोलिसांनी आमच्या आवाक्यात नसल्याचं सांगावं, नवीन अधिकारी नियुक्त करू, अजित पवारांचा इशारा। पुण्याचा विस्तार पाहता गुन्हेगारी वाढते असं म्हणणं योग्य होणार नाही। पोलिसांनी सगळ्या घटनांमध्ये आरोपींना पकडलंय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। पुण्यातील शुभदा कोदारे हत्या प्रकरणाचा व्हिडिओ समोर, कृष्णा कनुजाकडून आर्थिक वादातून आयटी कंपनीत काम करणाऱ्या शुभदाची हत्या। घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी सर्वांसाठी पाणी योजनेला स्थगिती दिली होती। स्थगिती उठवण्यासाठी फडणवीस सकारात्मक, फडणवीसांचं कौतुक करत आदित्य ठाकरेंची शिंदेंवर टीका। फडणवीसांवर टीका करणारे एवढ्या लवकर रंग बदलतील माहीत नव्हतं, एकनाथ शिंदेंचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर। जयंत पाटील 8 दिवसात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद सोडण्यास तयार। 8 दिवसांचा वेळ द्या, पद सोडतो, चांगला माणूस शोधणं अवघड असतं, जयंत पाटील यांचं वक्तव्य। एखादा कार्यकर्ता चांगलं काम करतो तेव्हा त्याला पद मिळतं। परळीत लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष वाल्मिक कराड असल्याच्या प्रश्नावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंचा राजीनामा न घेण्यावर अजित पवार ठाम, चौकशीत वरिष्ठ दोषी आढळले तर गय केली जाणार नाही, अजित पवारांकडून स्पष्ट। टोरेस कंपनीत दादरचे भाजी विक्रेते प्रदीप कुमार वैश्य यांचे 13 कोटी बुडाले। घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत 3 जण अटकेत। टीआरपीमध्ये 21.9 रेटिंगसह TV9 मराठी पुन्हा नंबर 1, प्रेक्षकांची पसंती फक्त TV9 मराठीला।